नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं आसान भाषामेळमध्ये स्वागत करतो. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी MPSC मेन्स एक्झाम दिली आहे आणि बरेचसे विद्यार्थी प्रिलिम्सची तयारी करत आहात. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच एक नोटीस जाहीर केली आहे. आता MPSC MES प्रिलिम्सची परीक्षा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे. याचाच अर्थ असा होतो की आता तुमच्याकडे प्रिपरेशनसाठी 4 महिन्यांचा वेळ आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आता हा जो तुम्हाला 4 महिन्याचा वेळ मिळाला आहे ना, ह्या वेळेत जो कोणी विद्यार्थी स्ट्रॅटेजिकली नियमितपणे अभ्यास करीत राहील त्याचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता आपण डिस्कस करूया की ह्या 4 महिन्यांमध्ये तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि तुम्ही अभ्यास कशा प्रकारे करायला हवा. बघा, ही गोष्ट तुम्ही जितक्या लवकर समजून घ्याल ना, तेवढा तुम्हाला जास्त फायदा मिळेल. परीक्षेसाठी अभ्यास तर सर्वच करतात, पण सर्वांचंच सिलेक्शन होत नाही. अगदी मोजक्याच विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन होतं आणि ह्याचंच मेन रिझन आहे सिम्पल स्ट्रॅटेजी अँड इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. सिम्पल स्ट्रॅटेजी आणि इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन हे डिस्कस करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. बघा, या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली फक्त आणि फक्त मेन्स एक्झामच्या प्रिपरेशन बद्दल डिस्कशन करणार आहोत. कारण आपली जी प्रिलिम्सची परीक्षा असते ती फक्त क्वालिफाईंग नेचरची असते, ज्यामध्ये तुम्हाला 100 पैकी जास्तीत जास्त 45 मार्क्स मिळवायचे असतात. आणि ह्याचे ऑलरेडी डिटेल स्ट्रॅटेजी व्हिडिओ की अभ्यास कसा करायचा आहे, तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, याबद्दल डिटेल स्ट्रॅटेजी व्हिडिओ आम्ही ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर शेअर केलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. आणि हो, तुम्हाला जर प्री एक्झाम बद्दल अजून सुद्धा भीती वाटत असेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. तुमची भीती खूप कमी होईल आणि तुमच्याकडे डिटेल स्ट्रॅटेजी व्हिडिओ असेल की तुम्हाला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे. आपलं महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेचं परीक्षेचं स्वरूप कसं असतं हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तरी पण मी ते जर कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी रिपीट करतो. आपल्या परीक्षेचे 3 टप्पे असतात: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षा आपली 100 गुणांची असते, पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी अशी आहे की तुम्हाला 100 पैकी 99 मार्क्स जरी मिळाले ना, तरी ते तुमचे फायनल सिलेक्शनमध्ये तुमचे 99 मार्क ॲड केले जात नाही. ओके, ही तुमची फक्त क्वालिफाईंग नेचरची असते. त्यानंतर तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 मुख्यतः 200-200 गुणांचे असतात. याचाच अर्थ असा होतो की आपल्या मुख्य परीक्षेवर आपले 400 गुण डिपेंड आहेत. आणि आपली फायनल स्टेज आहे स्टेज 3, ती आहे मुलाखत. मुलाखत आपली 50 मार्कांसाठी आहे. आणि हो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलाखत 50 मार्कांची आहे ना, तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 5 ते 10 मार्कांचाच डिफरन्स क्रिएट करू शकता. याचाच अर्थ काय होतो की तुमचं जे काही पूर्ण सिलेक्शन होणार आहे ते पूर्णतः तुमचं मेन्स एक्झामवर डिपेंड आहे. ओके, ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. म्हणूनच आपण मेन्स एक्झाम बद्दल जास्त डिस्कस करत आहोत. आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की इझिएस्ट स्ट्रॅटेजी अँड इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ह्याचा अर्थ काय होतो आणि आपण ह्याला कसं अचीव्ह करू शकतो. चला, आपण एक सिंपल काम करूया. मी तुम्हाला स्टडी ब्ल्यूप्रिंट कशी बनवतात ते बनवायला शिकवतो. ह्यामध्ये बाकी सर्व गोष्टी कव्हर अप होतील. ही जी स्टडी ब्ल्यूप्रिंट आहे ना, ही तुम्हाला खूपच कमी लोक शिकवतील, पण एकदा जर तुम्ही ह्याला चांगल्या प्रकारे फॉलो करायला लागलात तर तुम्हाला अभ्यासामध्ये खूप चांगले रिझल्ट दिसतील. ह्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, ह्यामध्ये सर्वात सुरुवातीला तुम्हाला आधी तुमचा जो MPSC मेन्सचा सिलेबस आहे तो डाउनलोड करायचा आहे. तो डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढू शकता, नाहीतर तुम्ही त्याला A4 साईजच्या पेपरवर स्वतःच्या हाताने पूर्ण सिलेबस लिहून काढा. नंतर तो तुम्ही तुमच्या स्टडी टेबलवर, म्हणजे तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे त्याच्या शेजारी तुम्ही तो चिटकवायचा आहे. ह्याने काय होईल की तुम्ही जेव्हा पण अभ्यासाला बसाल तेव्हा तुम्हाला आयडिया आहे नेमकी अभ्यास कसा करायचा आहे, तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. तुमचा MPSC मेन्सचा सिलेबस आहे ना, यामधला प्रत्येक टॉपिक, प्रत्येक सब टॉपिक हा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असला पाहिजे. ह्याने काय होईल, बघा, तुम्ही जर एखाद्या परीक्षेची तयारी करत आहात तर तुम्हाला ॲटलिस्ट माहीत तरी पाहिजे ना की सिलेबसमध्ये काय काय आहे, आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. ह्याची जर तुम्हाला आयडियाच नसेल तर तुम्ही अभ्यास कसा कराल आणि तुमचं सिलेक्शन कसं होणार.
यासाठीच तुम्हाला सगळ्यात पहिले ही स्टेप करायची आहे की तुमचा जो एमपीएससी मेन्सचा सिलेबस आहे त्याची प्रिंटआउट काढायची आहे किंवा त्याला स्वतःच्या हाताने एका पेजवर लिहून काढायचं आहे. त्याच्यामधल्या प्रत्येक पॉईंटला, प्रत्येक सब पॉईंटला एकदम चांगल्या प्रकारे बघायचं आहे. तुम्हाला एकदम डिटेल माहीत पाहिजे की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय काय अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे की तुम्हाला जो आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ना, म्हणजे 2017, 2018 आणि 2019 या 3 वर्षांचे प्रिव्हियस इयर मेन्सचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्यांची तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या 3ही वर्षांमध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेत ते प्रत्येक प्रश्न, त्या प्रत्येक प्रश्नाचा प्रत्येक ऑप्शन तुम्हाला एकदम व्यवस्थित एकदा तरी वाचून काढायचा आहे. आणि जे काही प्रश्न विचारले गेलेत त्यांना तुम्हाला एकदम डिटेलमध्ये केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे. ओके. तुम्ही म्हणाल ह्याने काय होईल? या दोन्ही गोष्टींचा फायदा तुम्हाला असा होईल की एक्झामिनर कशा प्रकारे क्वेश्चन सेट करतात याबद्दल तुम्हाला आयडिया येईल. क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारलेले गेले आहेत, म्हणजेच क्वेश्चन पॅटर्न काय आहे याबद्दल तुम्हाला आयडिया मिळेल. त्यानंतर कोणकोणते क्वेश्चन्स असे पण असतात ना की जे पुन्हा पुन्हा रिपीट होतात, तर तुम्हाला त्यासुद्धा तुम्हाला एक आयडिया येईल. त्यानंतर एक्झामिनरचे फेवरेट टॉपिक्स कोणते आहेत, तो नेहमी दरवर्षी कोणत्या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारतोच आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर फोकस करायचं ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला एक आयडिया मिळेल. त्यानंतर तुम्हाला आयडिया मिळेल की तुम्हाला क्यूच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला कोणतं बुक्स यूज करायचं त्याबद्दल सुद्धा तुम्हाला आयडिया मिळेल. ओके. आणि इथेच तुमची 50% स्टडी ब्ल्यूप्रिंटची प्रोसेस पूर्ण होते. ओके. इथपर्यंत तुम्हाला आयडिया आली? ठीक आहे. आता आपण पुढे बोलूया. आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला अजून एक असा पण फायदा होईल की मेन्स एक्झाममध्ये तुमचं सब्जेक्ट वाईज वेटेज काय आहे ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला एक आयडिया मिळेल. तर बघा, मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. तुमचा जो पेपर 1 आहे एमपीएससी एमईएस मेन्सच्या सिलेबसमध्ये, जो तुमचा पेपर 1 आहे त्याचा जर तुम्ही क्वेश्चन पेपर ऑब्झर्व केला तर तुमचा प्रत्येक जो पेपर आहे तो जनरली 20 ते 22 मार्काला विचारला गेला आहे. आणि जो तुमचा पेपर 2 आहे त्याच्यामध्ये प्रत्येक विषय हमखासपणे 18 ते 20 मार्कांसाठी विचारला गेला आहे. आता ह्यानंतर तुम्हाला एक स्टेप करायची की तुमचे जे पेपर 1 आणि पेपर 2 मधले जे काही विषय आहेत ना, त्या विषयांना तुम्हाला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. तर ते 3 पार्ट कोणते आहेत? तुमचा जो सगळ्यात आवडता विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मजा येते त्या विषयांना तुम्ही स्ट्रेंथमध्ये तुमच्या ऍड करू शकतात. ओके. तुमचे जे आवडणारे विषय आहेत, जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत ते तुम्ही स्ट्रेंथमध्ये डिवाइड करा. त्यानंतर असे काही विषय असतील ना की ज्याबद्दल तुम्हाला खूप भीती वाटते, ते तुम्हाला अभ्यास नको करायचे वाटतात, अशा विषयांना तुम्ही विकनेसमध्ये ऍड करू शकता. ओके. म्हणजे तुमची आता 2 कॅटेगरी झाली, स्ट्रेंथ आणि विकनेस. आणि तुमची 3rd कॅटेगरी असेल थेरॉटिकल. तुमच्या सिलेबसमध्ये बरेचसे थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत, त्यांना तुम्ही ह्या 3rd कॅटेगरीमध्ये ऍड करू शकता. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा पण अभ्यास करता तेव्हा तुम्हाला ह्या विषयांना सँडविच करून अभ्यास करायचा आहे. तर सँडविचचा अर्थ काय होतो? सँडविच करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला? तर बघा, तुम्ही जर एखादा स्ट्रॉंग विषय घेतला ना, तर स्ट्रॉंग विषयासोबत तुम्हाला एक वीक विषय ऍड करायचा आहे. तुम्ही जर एखादा स्ट्रॉंग सब्जेक्ट घेतला असेल तर तुम्हाला त्यासोबत एक वीक विषय ऍड करायचा आहे. याने काय होईल बघा, कंटिन्युअस अभ्यास करत राहणं ही खूपच मोठी डिफिकल्ट प्रोसेस आहे. जर तुम्ही असं सँडविच करून अभ्यास कराल, म्हणजेच एक सोपा विषय, एक अवघड विषय, एक सोपा विषय, एक अवघड विषय, असं करून जर तुम्ही अल्टरनेटली सब्जेक्ट चेंज करत राहिला ना, तर तुम्हाला अभ्यासामध्ये पण मजा येईल आणि तुम्हाला बोर पण नाही होणार. आणि तुमचा कंटिन्युअसली नियमितपणे अभ्यासास पण तुम्हाला मदत होईल. आणि तुम्ही एक तर असं करू शकता की एक स्ट्रॉंग विषय आणि एक वीक विषय, नाहीतर तुम्ही असं सुद्धा करू शकता की एक वीक विषय आणि एक थेरॉटिकल विषय. ओके. तुम्ही असंही करू शकता की एक वीक विषय आणि एक थेरॉटिकल विषय. तुम्ही असं हे एकदा ट्राय करूनच बघा, तुम्हाला अभ्यासामध्ये खूप मजा वाटेल. आता आपण वळूया सगळ्यात महत्वाच्या प्रोसेसकडे. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर ही गोष्ट समजलीच जरी नाही ना, तर पुन्हा तुम्ही ह्याच पार्टला परत एकदा दोनदा बघा. तुम्हाला जोपर्यंत ही गोष्ट कळत नाही तोपर्यंत ह्याला बघा आणि ह्याला नक्कीच इम्प्लिमेंट करा. कारण ही गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला खूपच कमी लोक सांगतील.
आणि ही जर तुम्ही एकदा जरी फॉलो करून पाहिली तरी तुम्हाला खूप भन्नाट रिझल्ट पाहावयास मिळतील तुमच्या अभ्यासामध्ये. ओके, बघा आता आपल्याला काय करायचं आहे, समजा तुम्ही तुमचा जनरल कोणताही विषय घ्या. ओके, समजा तुम्ही XYZ सब्जेक्टचा अभ्यास करत आहात, तर अभ्यास करताना तुमच्या सिलेबसमध्ये जी इंडेक्स असते त्याच्यामध्ये काही पॉईंट्स असतात ना, की पहिला पॉईंट हा आहे, त्याच्यामध्ये सब टॉपिक्स काहीतरी आहेत. ओके, नंतर दुसरा पॉईंट हा आहे, त्याच्यामध्ये सब टॉपिक्स हे आहेत, तिसरा पॉईंट काहीतरी आहे आणि याच्यामध्ये सब टॉपिक्स हे आहेत, आणि अशा प्रकारे तुमचा पूर्ण चॅप्टर कव्हर अप होतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो XYZ चॅप्टर आहे त्याचा सगळ्यात सुरुवातीचा पॉईंट कोणता होता, पॉईंट 1, आणि ह्याच्यामध्ये तुमचे सब टॉपिक्स होते, यांचे फक्त नाव लिहून काढायचे. एका पेजवर फक्त तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट मधल्या चॅप्टरचं नाव, त्याचा टॉपिक आणि त्याचे सब टॉपिक, नंतर पुन्हा त्याचा सेकंड टॉपिक आणि पुन्हा त्याचे सब टॉपिक, नंतर पुन्हा त्याचा टॉपिक आणि पुन्हा त्याचे सब टॉपिक, अशा प्रकारे पूर्ण चॅप्टरचा टॉपिक आणि सब टॉपिक मध्ये त्याला फक्त पेजवर फक्त त्यांची नावं लिहायची आहे. आणि तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हालाच ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. त्यानंतर जेव्हा तुमचा अभ्यास होईल, आणि तुम्ही त्याला 2-3 दिवसानंतर पुन्हा रिव्हिजन करत असाल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हा तुम्हाला फक्त हाच पेज बघायचा आहे आणि हा टॉपिक आणि ह्या सब टॉपिक मधले तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट थेअरी, जे काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल फॉर्म्युलेज किंवा जे काही इम्पॉर्टंट MCQ वाईज जे तुम्हाला टॉपिक वाटतंय ना, त्याबद्दल तुम्हाला जे काही आठवतंय ते एका पेन आणि पेपरवर तुम्हाला ते लिहून काढायचं आहे. आणि हीच प्रोसेस तुम्हाला परत पुन्हा रिपीट करायची आहे. ह्याने काय होईल बघा, जर तुम्ही हे मल्टिपल टाइम्स जर केलं तर तुमचं काय होईल, ऑटोमॅटिकली युअर शॉर्ट नोट्स आर रेडी. ऑटोमॅटिकली तुमचे शॉर्ट नोट्स तयार असतील. बरेच विद्यार्थी म्हणतात ना, तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं असेल की शॉर्ट नोट बनवा, पण त्याचा नेमका अर्थ काय होतो हे बऱ्याच लोकांना कळतच नाही. तर शॉर्ट नोट्स म्हणजे असं असतं की आपलं जे पूर्ण 200 पानांचा जो सिलेबस आहे त्याला स्वतःच्या अक्षरामध्ये 30 ते 40 पानांमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करणं. आपल्याला जे पूर्ण जाडं पुस्तक दिसतं आपल्याला, त्याला पूर्णतः फक्त 30 ते 40 पानांच्या सहाय्याने पूर्ण सिलेबसला आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये कन्वर्ट करणं, यालाच म्हणतात शॉर्ट नोट्स. तर तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही जर ही स्टडी ब्ल्यूप्रिंट यूज केली तर ऑटोमॅटिकली तुमचे शॉर्ट नोट्स तयार असतील. ओके, हा झाला सगळ्यात पहिला फायदा. त्यानंतर असं केल्याने काय होईल, तुमचा जो चॅप्टर आहे, तुम्ही अभ्यासानंतर समजा तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास केला आणि त्या विषयाचा अभ्यास करता करता तुम्ही त्याचे महत्वाचे पॉईंट आणि त्याचे सब पॉईंट यांची फक्त नावं जर लिहित गेलात ना, आणि नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा त्याची रिव्हिजन कराल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ते नावं बघायची आहेत आणि तुमच्या मनाने तुम्हाला जे काही आठवतंय, तुम्हाला जितकं काही आठवतंय ते सर्व काही फक्त एका पेपरवर लिहून काढायचा प्रयत्न करायचा आहे. असं करता करताच काय होईल की तुमचा तो सब्जेक्ट मल्टिपल टाइम तुमची रिव्हिजन पण होऊन जाईल. त्या सब्जेक्टची तुमची मल्टिपल टाइम्स रिव्हिजन पण झालेली असेल. ओके, तर याचा दुसरा फायदा असा आहे की ही स्टडी ब्ल्यूप्रिंट चा प्रॅक्टिस करता करता तुमची बरेचसे विषय रिव्हिजन सुद्धा झालेली असेल. आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की तुमचा कॉन्फिडन्स बूस्टअप होईल. तुम्ही जेव्हा MCQ प्रॅक्टिस कराल, तुम्हाला माहितच आहे की तुमचे स्टँडर्ड MCQ बुक कोणते आहे, तुम्हाला बुक्स कोणते रेफर करायचे आहेत. ओके, तर त्या बुक्समधून तुम्ही जेव्हा MCQ सॉल्व्ह कराल, MCQ ची प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही आनंदाने अगदी हसत खेळत MCQ प्रॅक्टिस कराल. आणि इन शॉर्ट ह्याच्यामुळेच काय होईल, तुमची जी प्रिपरेशन आहे ती नेक्स्ट लेवलवर असेल. खूपच कमी विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे अभ्यास होतो. तुम्ही एक सिंपलसा उपक्रम करून बघा. तुमचे जे काही मित्र मैत्रिणी अभ्यास करतात ना, त्यांना फक्त कॉल करून विचारा की तू 10 दिवसाआधी कोणता विषय अभ्यास केला. ओके, तुम्ही ही गोष्ट विचारा की 10 दिवसांआधी तू कोणता टॉपिक कव्हर केला, कोणता विषय कव्हर केला, आणि त्यांना विचारा की तुम्हाला आता त्याच्याबद्दल किती आठवतंय. तर हमखासपणे तुम्हाला उत्तर माहितच आहे की काय असेल. ओके, तर जेव्हा तुम्ही ही स्टडी ब्ल्यूप्रिंट फॉलो कराल, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी एकदा स्वतः करून बघाल, तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप बूस्टअप झालेला असेल. आणि त्यामुळेच मी ह्याला म्हणतो की तुमची प्रिपरेशन लेवल आहे ना, ती खूप नेक्स्ट लेवलवर असेल. खूप कमी लोकांचा अशा प्रकारे अभ्यास होतो. आणि तुम्ही जर ह्याच प्रोसिजरला एकदम सिन्सिअरली फॉलो करत गेलात तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. आणि तुम्हाला अभ्यास करण्यात पण खूप जास्त मजा वाटेल. तुम्हाला कधीच बोर होणार नाही, कारण तुमचा कॉन्फिडन्सच इतका बूस्टअप झाला असेल ना की तुम्ही स्वतःहून अभ्यासाला बसाल. ओके, तर बघा,
आपण आता सगळ्यात सुरुवातीला पाहिलं होतं की आता आपल्याकडे 120 दिवस आहेत. ओके, तर आता या 120 दिवसांचं तुम्हाला आपल्याला कन्व्हर्जन कसं करायचं आहे बघा. सुरुवातीचे 70 डेज तुम्हाला कम्प्लिटली मेन्स परीक्षेसाठी द्यायचे आहेत. ओके, हा तुम्ही डेली अर्धा तास 1 तास जरी तुमच्या प्री एक्झामच्या एखादा विषय जर तुम्हाला वाटत असेल की इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मला थोडंसं अवघड जाते, तर तुम्ही त्याच्यासाठी जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास देऊ शकता. ओके, डेली. पण तुम्हाला जास्तीत जास्त या 70 दिवसांमधला जास्तीत जास्त वेळ मेन्सच्या प्रिपरेशनसाठी द्यायचा आहे. याचं कारण काय आहे बघा, मी परत एकदा रिपीट करतो, कारण बरेच मुलं ह्याच्यामध्ये चूक करतात. तुम्हाला जास्तीत जास्त प्रिलिम्सचा अभ्यास करून काहीही मिळणार नाहीये. तुम्ही प्रिलिम्स एक्झाममध्ये 100 पैकी 90 गुण जरी मिळवले तरी तुमचे ते फक्त क्वालिफाईंग नेचरचे एक्झाम आहे. म्हणूनच जर ती क्वालिफाईंग नेचरचे आहे तर ते तुमच्या फायनल सिलेक्शनमध्ये त्याचा काहीच फायदा नाहीये. तुम्हाला जास्तीत जास्त 50 ते 55 मार्क्स जरी मिळाले ना तरी खूप पुष्कळ आहे. ओके, म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त मेन्स एक्झामवर फोकस करायचं आहे, कारण तुमचं जे काही फायनल सिलेक्शन आहे ते मुख्यतः मेन्स एक्झामवरच डिपेंड आहे. ओके, आली गोष्ट लक्षात. आणि जर तुम्हाला खूपच भीती वाटत असेल, म्हणून आपण कन्सिडर करूया की शेवटचे जे आपल्याकडे 50 दिवस उरतील तेव्हा तुम्हाला पूर्णतः प्री एक्झामची तयारी करायची आहे. ओके, आणि आम्ही जे काही पॉईंट्स आता तुम्हाला एक्सप्लेन केलेत, जर ते तुम्हाला समजले नसतील तर ह्या व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, कारण ही जी स्टडी ब्ल्यूप्रिंट मेथड आहे ना, मी परत एकदा सांगतो, ही जी स्टडी ब्ल्यूप्रिंट मेथड आहे ही तुम्हाला खूपच कमी लोक शिकवतील, पण तुम्ही जर ह्याला एकदा फॉलो केलं तर तुम्हाला खूप खूप नेक्स्ट लेवलचा अनुभव येईल. ओके.